नमस्कार मंडळी, मी जव्हारची स्नेहा। मंडळी, आज आम्ही सगळे पोहोचलो होतो मोखाड्याचा छोटा भवाडा बघण्यासाठी। मोखाड्यामध्ये कविताताईची कॉलेज फ्रेंड राहते आणि मोखाड्यामध्ये पोहोचल्यानंतर आम्ही थेट पोहोचलो होतो कविताताईच्या मैत्रिणीकडे। कविताताईच्या मैत्रिणीचा खूप दिवसापासून आग्रह होता की कधीतरी घरी या असं, आणि आज भवाडाच्या निमित्ताने फायनली आम्ही पोहोचलो मंजुषाताईच्या घरी। आता इथे पोहोचल्यानंतर आम्ही पहिला सर्व फॅमिली मेंबर्सला भेटलो। इथे खूप साऱ्या आमच्या थंड्यासोबत गप्पाही चालू होता। थोडा वेळ का होईना पण इथे बसून खूप मस्त वाटलं, कारण मंजुषाताईची फॅमिली सगळी खूप गोड होती। खूप मजा आली होती, खूप मस्त वेळ गेला आमचा इथे। आता इथे हे दादा ताई माझे सगळेच व्हिडिओ बघतात आणि त्यांनी माझ्यासोबत फोटो वगैरे काढले। खरोखर मलाही खूप मस्त वाटलं। आम्ही सगळ्यांनी फॅमिली फोटोही घेतला आणि खूप मजाही आली होती। मग त्यांना सर्वांना हॅलो हाय बाय करून आम्ही निघालो होतो बोहाडा बघण्यासाठी। बोहाडा बघण्यासाठी गावात पोहोचलो आणि पहिलं सोंग निघालं होतं आपल्या गणपती बाप्पांचं खूप छान असं दर्शन झालं। आता बोहाड्याची तर सुरुवातच झाली होती, म्हणून आम्ही ठरवलं की आता आपण मंदिरामध्ये गर्दी नसेल म्हणून पटकन दर्शन घेऊ असं देवीचं। छान असं देवीचं दर्शन घेतलं आणि मनाला खूप मस्त वाटलं, मन एकदम मोकळं सारखं झालं। मंडळी, मातेचं मंदिर बघा ना किती सुंदर सजवलेलं आहे। मंदिराला बघून मन भरून सारखं आलं। चारी बाजूला खूप सुंदर अशी लाइटिंग लावली होती, फुलं लावले होते, खूप सुंदर असं मंदिर दिसत होतं। बाहेर आल्यानंतर या दादांनी मला ओळखलं की तू जव्हारची स्नेहा असं, मग त्यांच्यासोबत छोटासा व्हिडिओ काढला। आणि बोहाडा बसून बघता यावं असं यासाठी पब्लिकनी अगोदरच जागा पकडून ठेवली होती, चटया अथरून ठेवल्या होत्या सगळीकडे। हे दादा पण मला बोहाड्यामध्ये भेटले, मग त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या इथे। मंडळी, मोखाड्याचा बोहाडा म्हटला की खूप मोठा असतो आणि खूप जोरात भरतो। सगळीकडे दुकानं लागली होती, सगळे रस्ते पॅक झाले होते, सगळीकडे 101 दुकाने होते आणि गर्दी तर खूपच होती। आज छोटा बोहाडा असल्यामुळे एवढी नव्हती, पण उद्याला तर पाय ठेवायला जागा नाही राहणार, या ठिकाणी एवढी पब्लिक असते। आता बोहाड्यामध्ये फिरून भूक खूप लागली होती, म्हणून आम्ही थेट पोहोचलो होतो सचिन चायनीज आणि भुजिंग सेंटरला। पण पुढे काय झालं ते तुम्हाला मी नेक्स्ट पार्ट मध्ये सांगेन।